नमस्कार मंडळी, मी श्रुती. काय मग सकाळी लवकर उठले? हो, आवाज बसलाय माझा. आवाजाला इग्नोर करा. मस्तपैकी अद्रकचा चहा बनवला आणि चहा सोबत एवढ्याचा क्रीम रोल खाल्ला आणि मी गेले टेरेसवरती. बापरे, किती ऊन आहे. झिंका चिका झिंका चिका झिंका चिका झिकांका. हे बघा, चकलीसाठी वाळू घालायला लागले. म्हणजे आम्ही चाललो तिरुपतीला. मग असं पण त्याला 2 दिवस लागतात. त्यांचं म्हणणं काय, चकली वगैरे बनवू, हे बनवू ते बनवू. सगळ्या मावशी म्हणालात, म्हणजे एक मावशी चकली बनवणार, म्हणजे माझी मावशी चकली बनवणार, दुसरी मावशी चिवडा वगैरे असं तसं. खुलं ना यार, कशी वाट मारली. तर चला खुल्लं त्याला पासून होते चांगलं. वाळू तर घातलंय. ऊन लागायलंय. बापरे यार, जून चालू झालाय तरी सुद्धा पावसाचं नाव नाही. आभाळ येतही जाते पण काय पाऊस पडत नाही. आम्ही तर तिरुपतीला जायचं म्हणजे घरचे काय असं करणार होते की बाबा 20 तारखेनंतर पाऊस पडेल, हे पडेल, पण काय पाऊस पडत नाही. हा, तर मी आता थोड्या दिवसाखाली गेले होते नांदेडला. नांदेडला गेल्यानंतर म्हणजे आमचं खूप दिवसापासून चालू आहे बाबा की तिरुपतीला जायचं देवाचं दर्शन घेऊन यायचं. पण 2-3 वर्ष झालं म्हणजे टाळायलेच ते ऑटोमॅटिक. पैसेच नाही म्हणा कोणाकडे. निघालो आम्ही. लास्ट टाइम असं झालं होतं की आम्ही निघालो उद्या जायचं तर आज खायचं झालं म्हणजे असं. आणि ह्या वेळेस अचानक सगळ्यांकडे पैसे आले, अचानक सगळीच फ्री आहेत. माझ्यामुळे पण आलं होतं पेपर वगैरेचं, मला वाटतं की माझे पेपर वगैरे असतील, पण नाही चिल. म्हणजे खरं हे जे मी ऐकलं होतं ना की आपण किती पण प्रयत्न केलो की बाबा देवाला जायचं, दर्शन घेण्याचं, तिरुपतीला जायचं, ते होत नाही. जोपर्यंत देव बोलवत नाही तोपर्यंत जाणंच होत नाही. खरं आहे गाईज, खरं आहे. तर आम्ही आता इथून, आज आहे सोमवार, तारीख आहे 15 जून. तर आम्ही 19 जूनला रात्री 12:30 वाजता ट्रेन आहे नांदेडवरून. तर आम्ही, माझ्या मम्मीचं माहेर नांदेडलाच आहे, तर आम्ही बुधवारी जाणार आहेत नांदेडला. आय थिंक परवाच्या दिवशी. ते पण कन्फर्म नाही की आम्ही कधी जाईल. म्हणजे आम्ही, मी, मम्मी, पप्पा, सर म्हणजे माझा भाऊ, आम्ही कधी जाईल माहिती नाही. एकतर आम्ही जाईल बुधवारी जाईल सगळं, नाही तर गुरुवारी. बघू आता काय होते पुढं. आता आम्हाला जायचं घेऊन आहे, मग थोडीफार शॉपिंग करायची. काल बॅग वगैरे तर आणली आहे, ट्रॉली बॅग वगैरे सर्व. तर माझी थोडीफार शॉपिंग राहिली, मला शूज वगैरे किंवा बरेच काही घ्यायचे. बघूया काय होते. चला आवरून जाऊया, खाली जाऊया, ऊन लागले. गाईज, मी करणार आहे आज हेअर कलर. पण आज आता म्हणजे प्रॉपर हायलाइट्स करायचे मला. बघू कसं होतं काय नाही. आता तुम्हाला आणते आता मला उरून पहिलं तर हे करायचं डिप्रेशन. मी वर पायाला टाकायला गेलो होतो ना, मग आता मला डाळी ठेवून मग कलर आणायचा, पेट्रोला कलर करायचा. महिला जायला माझ्या भावाचं. चला तर मग जाऊया. A few moments later. किती वेळ झाला गाईज, किती वेळ झालं मी आवरून बसले बरं का. मम्मीने मला हे काम दिलं. मी किती वेळ झाला आवरून बसले. मम्मीचं आवरणं झाला. छोटी मम्मीला मी म्हणले मम्मी तू बस, मी जातो. तेव्हा म्हणते अरे राहून मी आवडते लवकर. मम्मी ना मॅगीसारखी आहे, 2 मिनिट म्हणून 10 मिनिट लावते, पण माझी मम्मी ना 2 मिनिट म्हणून 1 घंटा लावते. थोडा खूप डिफरन्स आहे, जास्त डिफरन्स नाही आहे, कमी आहे. बघा इतक्या वेळ मी हे व्हायला गॅस कमी फ्लेमवर म्हणजे हे करत होते. अरे कहना क्या चाहते हो? भाजत होते. कधी होत आहे की आता दळण ठेवून द्यायचं जाताना. माझं काही कलर होत नाही. मी पण खूप चहा पिते, असं नाही की मी पित नाही, मी पण खूप चहा पिते. मला जरी म्हणलं की तू जेवण करू नको दिवस, फक्त चहा पिते मी. बिंदा दिवसभर चहा पिते. मला चहा असं नाही का की फक्त चहा पिते. त्यासोबत मला ते खायला लागते, खारी, टोस्ट, बिस्किट्स, क्रीम किंवा काय पण. चहा पित नाही कारण असं काही त्याच्यात कुठे खायला
असं तर माझं चहा पिझ्झा आवडते थोडं पण चहा इथंच वाजलं 6 मी पण टाइमपास झाला मला माझा यार रील बघून बसला ना कंटिन्यूस करून थांबतच नाही मला थोडे मग म्हणजे जा उठून फायनली 10 घंटे टाइमपास करून आम्ही निघालो. मग आम्ही गेलो गोलाईमध्ये आणि गोलाईमधून हेअर कलर घेऊन आम्ही गेलो सलून वरती. खूप लेट झालो होतो खूपच, त्यामुळं माझं बाकीची शॉपिंग राहिली होती. हेअर कलर अप्लाय तर केला होता पण हेअर वॉश नंतरचे रिझल्ट हे देवा काय सांगू तुम्हाला. मी तर पक्की विचित्र प्राणी दिसत होते. मला माझ्या इज्जतीचा पंचनामा करून घ्यायचा नव्हता म्हणून मी आफ्टरच्या क्लिप्स ऍड केल्या नाहीत. हेअर कलर तर प्रॉपर झाला नव्हता आणि बाकीचे कामं पण राहिले होते. मग तेल घेऊन चुपचाप घरी आलो. चला मग मंडळी आजचा व्लॉग इथेच एंड करूया. आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये पाहणार आहोत की मी तिरुपतीला गेले, मी किती मज्जा केली, मी कुठे कुठे फिरले सर्व काही. तर चला मग मंडळी भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि हा माझ्या युट्यूबच्या अकाउंटला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.